हाय फ्रेंड्स, ओवी करिअर चौकच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. जर तुम्ही येत्या वर्षामध्ये बोर्ड एक्झाम देणार असाल तर आपण ही प्लेलिस्ट तुमच्यासाठी स्टार्ट करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 चे प्रत्येक चॅप्टरचे आयएमपी क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक टॉपिक वाईज की लाईक या टॉपिक मधून हा आयएमपी क्वेश्चन आहे, हा येऊ शकतो. सो आपण त्याचं सर्व कव्हर करणार आहोत. ही एक सेपरेट डेडिकेटेड आपण प्लेलिस्टच बनवत आहोत. सो आजचा आपला पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स. ठीक आहे, तर सर्वात पहिले स्टुडंट्सने बघायचं या टॉपिकचं वेटेज आहे 8 मार्क. म्हणजे बोर्डाला या टॉपिकचे क्वेश्चन जे आहेत ते 8 मार्कांना येणार आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन याचा कंपल्सरी येतो एमसीक्यू मध्ये, एक क्वेश्चन याचा येतो 2 मार्कांना, एक क्वेश्चन येतो याचा 3 मार्कांना आणि मग एक क्वेश्चन तो शेवटला मोठा येतो. ठीक आहे, दरवेळेस पॅटर्न चेंज होत राहतो, थोडे खालीवर होत राहतात, पण त्याचा ऍव्हरेज वेटेज जे आहे ते 8 मार्क असणार आहे. एक नोट लिहिली आहे ती सर्व स्टुडंट्सनी रीड आउट करायची आहे. नोट पहिली म्हणजे इट इज वन ऑफ द इझी टॉपिक. कारण काय होतं माहिती का, बरेचसे असे स्टुडंट्स असतात जे मला मेसेज करतात की सर असे काही टॉपिक्स सांगा जिच्यामध्ये कमी फॉर्म्युला असतील, कमी डेरिव्हेशन्स असतील, जे डायरेक्टली प्रिपरेशन करायला सोपं जातील. सो मी अशा स्टुडंट्सला नेहमी सजेस्ट करतो की तुम्ही सर्वात अगोदर हा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स तो कव्हर करा. कारण यामध्ये फक्त डायरेक्ट काही रूल्स आहेत, काही मेथड्स आहेत, ते फक्त तुम्ही फॉर्म्युला आणि काही 1-2 फॉर्म्युला आहेत ते फक्त लक्षात जर ठेवले तर डायरेक्टली तुम्ही लाईक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता याचे बोर्ड मधले प्लस सीईटी मधले. सो याच्यामध्ये लाईक जसे डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन मध्ये खूप मोठमोठे न्यूमेरिकल्स असतात, यामध्ये तसं काहीच नाहीये. जर तुम्हाला मॅथमॅटिक्सची भीती वाटत असेल तर मी सजेस्ट करेन की सर्वात पहिला तुम्ही हा जो चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक्स हा कव्हर केला पाहिजे. ठीक आहे, सेकंड नोट याच्याबद्दल आहे की डायरेक्ट आणि प्रेडिक्टेड क्वेश्चन्स, म्हणजे दरवर्षी प्रेडिक्टेड क्वेश्चन्सच येतात. दरवर्षी आपल्याला माहित असतं की मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत आणि जे क्वेश्चन्स येणार आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते टॉपिक्स तुम्ही केले पाहिजे आणि टॉपिक्सवर कसे क्वेश्चन्स येतात. त्यामुळे ह्या व्हिडिओला संपूर्ण बघा. ठीक आहे, सो फर्स्ट टॉपिक बघा, जे तुमची स्टँडर्ड टेक्स्ट बुक आहे बोर्ड एक्झामची त्याच्या हिशोबामध्येच हा व्हिडिओ बनणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड एक्झाम्स देणार असाल HSC तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो सर्वात पहिला टॉपिक आहे स्टेटमेंट. तुमच्या मॅथमॅटिकल लॉजिक्सचा जर तुम्ही चॅप्टर ओपन केला तर फर्स्ट पेजवर तुम्हाला एक टॉपिक सापडेल, त्याचं नाव आहे स्टेटमेंट. हा स्टेटमेंट बघा, आता हे 1 ते 2 मार्कांना येऊ शकतो, बट मॅक्झिमम वेळा हा 1च मार्कांना येतो. खूप रेअर केसेसमध्ये हा 2 मार्कांना येऊ शकतो. स्टेटमेंटचे 2 टाईपचे क्वेश्चन येतात. एक तर ते स्टेटमेंट आहे की नाही ओळखा, किंवा मग ते विचारतात की तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. जी त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते ना, कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ, तर ते कॅपिटल टी आहे की कॅपिटल एफ आहे ते आपल्याला ओळखायचं असतं. सो त्याचे ठीक आहे, 1 मार्कांना मॅक्झिमम हा 1 मार्कांना येऊ शकतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. याच्यासाठी काय नाही, फक्त टेक्स्ट बुक मध्ये दिलेले जेवढे सगळे सॉल्व एक्झाम्पल आहे आणि एक्सरसाइज 1.1 च्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये जेवढे पण याचे एक्झाम्पल्स आहे स्टेटमेंटचे तुम्ही केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सेकंड टॉपिक आहे जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे लॉजिकल कनेक्टर्स. ठीक आहे ना, जेव्हा 2 स्टेटमेंट असतात पी क्यू, तर तुम्हाला ह्या दोघांना कनेक्ट करण्याचे भरपूर असतात. हे काय असतं, पी अँड क्यू असतं, पी ऑर क्यू असतो, एक असतो इम्प्लिकेशन, एक असतो डबल इम्प्लिकेशन आणि 5वा असतो नेगेशन. त्यामुळे हा सेकंड टॉपिक जो आहे हा फार महत्वाचा आहे. हा टॉपिक आला तरच तुम्हाला बाकीचे सर्व टॉपिक येतील. ठीक आहे, आता ह्या टॉपिकवरचा मी वेटेज लिहिलाय 4 ते 5 मार्क, कारण याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे क्वेश्चन मिळतील. पहिला क्वेश्चन म्हणजे डिझाइन द ट्रूथ टेबल. तुम्हाला एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल डिझाइन करायचा असेल. सेकंड म्हणजे हे प्रूव्ह करा की लॉजिकल इक्विव्हॅलन्स. सेकंड म्हणजे तुम्हाला इथे एक एक्सप्रेशन देतात, इथे एक एक्सप्रेशन देतात आणि प्रूव्ह करायचं असतं की लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू राईट हँड साइड. तर ते हे लॉजिकल कनेक्टरचा ट्रूथ टेबल वापरून तुम्ही ते करू शकता. म्हणजे हा खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये हा खूप छान दिलेला आहे, याचे ट्रूथ टेबल सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचे सॉल्व एक्झाम्पल्स पण कव्हर केलेले आहेत. थर्ड आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये काय असतं माहिती का, तुम्हाला मल्टिपल स्टेटमेंट्स दिलेले असतात आणि त्यांच्यामध्ये एक कनेक्टर असतो. आता जे आपण हे कनेक्टर शिकलो 4 किंवा 5 यापैकी एक कनेक्टर असतो आणि तुम्हाला ते स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असतं. हे पण 2 ते 3 मार्कांना येऊ शकतं. जर छोटंसं स्टेटमेंट असेल तर ते 2 मार्कांना येणार, जर मोठं सगळं स्टेटमेंट असेल तर ते 3 मार्कांना येणार. त्यामुळे हा पण एक इझी टॉपिक आहे, म्हणजे बघितल्या तुम्ही करू शकता. अर्धा एक तास जरी तुम्ही डेडिकेटेडली दिला ह्या टॉपिकला तरी हा टॉपिक तिथे कम्प्लीट करा. ठीक आहे, चौथा टॉपिक म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी. लिहून घ्या, माझ्याकडून 100% तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावरती एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय, आता हा टॉपिक येण्यासाठी तुम्हाला परत सेकंड टॉपिक आला पाहिजे. याच्यामध्ये काय, तुम्हाला एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं असतं, त्याचं तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं असतं आणि मग त्याचा लास्ट
कॉलम चेक करायचा. जर सगळे व्हॅल्यू ट्रू आले तर ते टॉटॉलॉजी असतं, सगळे व्हॅल्यू फॉल्स आले तर ते कॉन्ट्राडिक्शन असतं. जर व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्स मिक्स आले तर त्याला आपण कॉन्टिजेन्सी म्हणतो. फक्त एवढंच करायचं आहे. दिलेलं एक्सप्रेशन टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे हे आपल्याला ओळखायचं असतं. हे 4 ते 5 मार्कांना पुन्हा विचारलं जाऊ शकतं. मिनिमम 4 मार्कांना, मॅक्झिमम 5 मार्कांना. म्हणजे बघा स्टुडंट्स, ज्यामध्ये तुम्हाला काही फॉर्म्युला वापरायचा नाहीये, काही डेरिव्हेशन्स काही करायचे नाहीये, प्रत्येक क्वेश्चनमध्ये काही शॉर्ट ट्रिक वगैरे नाहीये, स्टँडर्ड क्वेश्चन्स असतात. ते स्टँडर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही फक्त करून जायचे, त्याच्यातून 4 ते 5 मार्क आहे. म्हणजे जर तुम्ही असे असाल की ज्यांना मॅथमॅटिक्सची भीती वाटते किंवा असं वाटते पासिंग पुरते तरी मार्क सांगा सर, सो हा टॉपिक करून जायचा आहे. नेक्स्ट 5th टॉपिक आहे डुअल. आता हा जो 5th टॉपिक आहे डुअल, याचा कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे MCQ मध्ये. जो क्वेश्चन नंबर 1 सेक्शन असतो बोर्ड एक्झाम मध्ये, त्याच्यामध्ये डुअलचा क्वेश्चन असणार आहे. डुएलचे फक्त 4 रूल्स आहेत. ते 4 रूल लक्षात ठेवायचे. म्हणजे पेन आणि पेपरचा न वापर करता पण तुम्ही डुएलचा आन्सर सांगू शकता. एवढा इझी टॉपिक आहे हा. 1 मार्कांना हा येऊ शकतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. आता 6th इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तुमच्या CET मध्ये पण येतो, जेई मध्ये पण येतो, CET मध्ये पण येतो आणि बोर्ड एक्झाम मध्ये पण येतो. तो म्हणजे कन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काय असतं, एक इम्प्लिकेशन स्टेटमेंट दिलेलं असतं, P implies Q. त्याचं तुम्हाला कन्व्हर्स काढायचं असतं, इन्व्हर्स काढायचं असतं आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचे असते. तिघांचे 3 फॉर्म्युला आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये सेम स्ट्रॅटेजी वापरायची आहे. तुम्ही 2 ते 3 सॉल्व एक्झाम्पल जरी बघितले आपल्या टेक्स्टबुक मधले तर येणारा प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकतात. सो हा टॉपिक पण 2 ते 3 मार्कांना जो आहे तो येऊ शकतो. इझी टॉपिक आहे. लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे स्विचिंग सर्किट्स. ऍप्लिकेशन आहे तो मॅथमॅटिकल लॉजिकचा. हा टॉपिक ते 3, 4, 5 लिहिला मी, कारण हा कधी कधी 3 मार्कांनाही विचारला गेला आहे, कधी कधी 4 मार्कांनाही विचारला गेला आणि कधी कधी 5 मार्कांना सुद्धा विचारला गेला. पण हा टॉपिक कंपल्सरी असणार. ठीक आहे. सो हे काही अशी इम्पॉर्टंट टॉपिक्स होते माझ्या हिशोबामध्ये आणि प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस करून जे तुम्ही 100% केले पाहिजे. आता बऱ्याचशा स्टुडंट्सला कन्फ्युजन येईल की सर एवढं केलं तर होऊन जाईल का. हे जे मी तुम्हाला 7 टॉपिक्सचे नावं लिहून दिले, हवं तर तुम्ही यांचा स्क्रीनशॉट घ्या. स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टर, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजेन्सी, डुअल, कन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि स्विचिंग सर्किट. हे जे 7 टॉपिक तुम्ही जरी केले ना तर मी 100% तुम्हाला लिहून देऊ शकतो की तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक्स मधून येणारा क्वेश्चन ह्या 7 टॉपिक पैकीच असेल. एकही क्वेश्चन बाहेरचा नसणार आहे. त्यामुळे इथे लिहिलं बघा, दिस इज सफिशियंट टू गेट फुल मार्क्स. एवढं जरी केलं ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी 3 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे लेक्चर्स बघायचे आहेत, वॉच लेक्चर्स बघायचे आहेत. सेकंड म्हणजे टेक्स्ट बुक सॉल्व्ह करायची आहे. थर्ड म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता मला माहिती आहे स्टुडंट्सच्या मनामध्ये कन्फ्युजन असणार आहे की सर तुम्ही सांगितलं की हे सगळे टॉपिक्स करायचे आहेत, हे टॉपिक्स इतके इम्पॉर्टंट आहेत. अच्छा या सर या टॉपिकचं एवढं वेटेज आहे. सर आम्हाला हे तर कळालं की कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, पण सर तुम्ही आम्हाला अशी प्लेलिस्ट सांगू शकता का किंवा मग अशी व्हिडिओ सांगू शकता का ज्या अशा व्हिडिओजमध्ये हे संपूर्ण टॉपिक्स एकदम डिटेलमध्ये कव्हर केलेले असतील. तर हो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कव्हर केलेली मॅथमॅटिकल लॉजिकची प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक तुम्हाला देत आहे. 4 ते 5 व्हिडिओ आहेत आणि या 4 ते 5 व्हिडिओमध्ये हे सगळे 7चे 7 टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्यामुळे ते फक्त तुम्ही जर ते व्हिडिओ जरी बघितले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण व्हिडिओमध्ये बघा तुमचं व्हिडिओ बघणं होत आहे आणि आपण व्हिडिओमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणारा प्रत्येक सॉल्व्ड एक्झाम्पल असू द्या, अनसॉल्व्ड एक्झाम्पल असू द्या किंवा मिसलेनियस मधला एक्झाम्पल असू द्या, प्रत्येक एक्झाम्पल जो आहे तो आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये. मी जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ देतोय आणि व्हिडिओमध्ये जी तुम्हाला मेथड आणि स्ट्रॅटेजी सांगितली तिला बिंदास्त डोळे लावून फॉलो करा. तुम्हाला नक्की 100% या टॉपिक मध्ये यश मिळेल. ठीक आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक आहे सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता काय होतं माहिती का, जे बोर्ड एक्झाम बनवणारे जे कमिटी असते ना ते खूप आळशी असते. ते दरवर्षी काय नवीन क्वेश्चन पेपर बनवत नाही. ते काय करतात, मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर आणतात. 2012चा, 2013चा, 2022चा, 2023चा. ते काय करतात, 2012 मधून एक क्वेश्चन उचलतील, 2022 मधून एक क्वेश्चन उचलतील, 2013 मधून एक क्वेश्चन उचलतील. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होतात. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा एक फायदा असतो की तुम्हाला कळून जातं की जेवढे तुम्ही प्रिपरेशन केले, जेवढे तुम्ही टॉपिक्स केलेत तेवढे टॉपिक्स सफिशियंट आहेत का. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जर 10 प्रश्न आहेत तर तुम्ही बघा 10 पैकी किती क्वेश्चन्स तुम्हाला न बघता सुटत आहेत, न बघता तुम्ही किती सॉल्व्ह करू शकताय. त्यावरनं तुम्ही तुमची प्रिपरेशन जज करू शकता. समजा तुम्हाला 1-2 क्वेश्चन नाही सॉल्व्ह केले कारण तुम्ही तो टॉपिक कव्हरच नाही केला, तर तुम्हाला तिकडून समजून जातं की यार आपला हा टॉपिक राहिलाय. सो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर येऊन तो टॉपिक कव्हर करू शकता. सो हा फायदा असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्याचा.
आणि जसं मी सांगितलं की ओवी करिअर चौक इज ऑलवेज विथ यू फॉर युअर प्रिपरेशन. आम्ही तुमच्या डे 1 पासून ते लास्ट डे ऑफ युअर इंजिनिअरिंग किंवा मग लास्ट डे ऑफ युअर MST CT तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, आपली जी प्लेलिस्ट आहे तिला फॉलो करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मॅथमॅटिकल लॉजिकची प्लेलिस्ट देत आहे. तिच्यामध्ये 4 ते 5 व्हिडिओ असतील. ते सर्वांनी 4 ते 5 व्हिडिओ बघायचे, नोट्स काढायचे, स्वतःहून तुम्ही टेक्स्टबुकमधले सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा. मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये असं वेगळं काही करायची गरज नाहीये. पण हा चॅप्टर प्लीज कोणीच सोडू नका, कारण खूप इझी टॉपिक आहे हा. 8 मार्कांना येणार आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला हे सगळे टॉपिक्स लिहून दिलेले आहेत. हवं तर मी एकदा मिनिमाइज करतो, या सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे टॉपिक्स तुम्ही सर्वजणांनी कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे. सो मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा की तुम्ही हा टॉपिक कंप्लीट करणार आहात. की सर्वांनी कमेंटमध्ये लिहा की येस सर, आम्ही हा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि बोर्ड एक्झाममध्ये आम्ही आमचे 8 मार्क जे आहेत ते सिक्युअर करणार आहोत. ठीक आहे. ओवी करिअर चौकशी जोडल्याबद्दल धन्यवाद.